सरपंच भूषण पाटील सर. तर पहिला बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होती. 4 ओव्हरची मॅच आहे. भगवा चषक 2026 चा भाग संग्राम आपण इथे पाहताय. यस लेट्स प्ले. पहिला बॉल ग्रीन सिग्नल ओपन झालाय. पहिला बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उपांत्य फेरीचा सामना आपण पाहताय. पहिला बॉल रोशन आले स्ट्राईक इनला. सुजय आहे. पहिला बॉल पॉवर प्लेचा पहिला बॉल. चांगला बॉल हाताळला गेलाय. प्ले ऑन द बॉल पडल्यानंतर अगदी थोडा काटा बदलला. योग्य टप्प्याचा वापर इथे होतोय. अगदी चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. आणखीन एक चांगला बॉल इथे. बॉल झाला डी झोन मध्ये. घोषण की क्षेत्र आहे. सिंगल आली. सिंगलला खातं ओपन केलाय. इथे पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न. बॉल डिक्लेशन झोन मध्ये गेलाय. घोषण की क्षेत्र आहे. इथे सिंगल भीती. सिंगल वाढते धावफलक. दोनच्या घरामध्ये 2 धाबा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ साणा. दोन धाबा. ओहो हो, क्या बात आहे. भन्नाट वेग आहे. क्या बात आहे. भन्नाट वेग धारण केलाय. अगदी प्रचंड वेग धारण केलाय. अगदी त्या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये. या मुवमेंटला गोलंदाज रोशनला पाहताय. ते तर्रार बॉल यार. अगदी बंदुकीच्या गोळीने बॉल विकेट किपरचा वेध घेतलाय. भन्नाट वेग धारण केलाय. ते तर्रार गोलंदाजी होते. हो हो, आणखीन एक चांगला बॉल. क्या बात आहे. चकून गेलाय. कमालीची गोलंदाजी होती यार. अगदी तोच ठप्पा आणि तशाच दिशेने गोलंदाजी आपण इथे पाहताय. कमालीचा बॉल हाताळलाय. शेवटचा बॉल फक्त 2 धावा. अगदी सुजय सारख्या बलाढ्यवान खेळाडूला अगदी थांबवलाय. गोलंदाज रोशन यांना आपण पाहताय. बॉल तयार. शेवटचा बॉल लॉंग ऑफ ला. बडी मछली फसी जाल में. धाबा येत नव्हत्या. मोठा फटका मारायचा प्रयत्न. अभी ते सफलता. सुजय बॅक टू डग आउट. फलंदाज बाद बाद. विकेटचं पतन.
अप्रतिम गोलंदाजी, रोशनने कमालीची गोलंदाजी हाताळली आहे. फक्त 2 धाबा खर्च केलेले आहेत आणि एक अमूल्य विकेट, ज्या विकेटची प्रतीक्षा होती खऱ्या अर्थाने, जी विकेट काल या मैदानामध्ये समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला त्रास देत होती, ती विकेट मिळाली आहे. सफलता प्राप्त करून दिलाय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलाय महादेव. आणखीन एक वॉट एक्सपिरियन्स मॅन, आणखीन एक फिरकीचा जादूगर. आपल्या बोटाच्या जादूवरती पहिल्या दिवशी अनेक मोठमोठ्या फलंदाजाला अगदी घाम फोडला या गोलंदाजाने. घनसोली संघ, तुम्ही प्लीज थोडा वेग कमी घ्या. हा हा हा, चांगला बॉल आहे. मी मगाशी उल्लेख केला मित्रांनो, आपल्या बोटाच्या जादूवरती आज अनेकांना फिरवलाय. आणखीन एक वा, कमालीचा मिस्टर महादेव. बॉलरच्या जोरावरती अगदी धुमाकू घातला या खेळाडूने. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहत आहे. आपल्या बोटाच्या जादूवरती अगदी बॉल फिरवला गेलाय. कमालीचा बॉल इथे हाताळलाय. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक स्ट्रॉंग अपील आहे. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. सिंगल इथे मिळते. सिंगलने विशाल दादा सिंगल आहे ना, सिंगल आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 3च्या घरामध्ये 3 धाबा. धावफलकावरती आपण पाहताय षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. रोशनने काही गोलंदाजी हाताळली आहे. अगदी टिचून गोलंदाजी, अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहताय. कमालीचं सिबिल हाताळला गेलाय. 3 धाबा धावफलकावरती असताना अमित स्ट्रायकिंगला आहे. दिवाच्या मैदानावरती अगदी धुमाकू घातला होता या खेळाडूने. आणखीन एक वाह, क्या बात आहे. लेग कटरचा वापर, पडल्यानंतर बॉलला काटा बदललाय. ट्रेन मध्ये पहा, जशी ट्रेन अगदी आपण पाहत असाल, एका प्लॅटफॉर्म पासून दुसरा प्लॅटफॉर्म ट्रेन बदलते. या बॉलनं पहा अगदी काय काटा बदलला यार. वा, सुपर्ब गोलंदाजी यार, सुपर डुपर आपण पाहताय. आणखीन एक अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटने खराब क्षेत्ररक्षण, त्याचा भूदंड भरावा लागेल. बॉल सीमा रेषा पार आलाय. हा चौकार, हा खणखणीत चौकार आलाय. सात धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर पहिलं मार्ग असताना ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर आहे. 7 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये रोशननं काही गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धाबा खर्च केल्यात. महादेव यांनी देखील 5 धाबा खर्च केलेल्या आहेत पहिल्या 4 बॉलमध्ये. धाबा 7 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सेकंड ओव्हर आपण इथे पाहू शकाल. बॉलर तयार, 7 धाबा. 7 धाबा धावफलकावरती असताना इथे आणखीन एक चांगला बॉल, इथे सिंगल आली. डिक्लेरेशन झोन मध्ये बॅटची कडाकीत बॉल चाललाय. 1 रन इथे मिळते. एका धाबानं धावफलक 8 या आकड्यावरती 8 धाबा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 8 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती 8 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. शेवटचा बॉल आहे, अगदी रडार मध्ये आहे. लांब लांब, भरपूर लांब. हा बॉल सीमा पार पार षटकार. हा आसमानी टोला अगदी रडार मध्ये होता. बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबाने षटक किती संपला गेलाय. दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आपण धाबा पाहताय. 14 या आकड्यावरती 14 धाबा धावफलकावरती आहे.
सचिन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय. 14 धाबा. इथे संधी आहे पहिल्याच बॉलवरती अगदी फ्री होम डिलिव्हरी सफलता प्राप्त होते. फलंदाज मयूर यांना जावं लागेल फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ आहे. सचिन यांना पहिल्या बॉलवर सफलता प्राप्त होते. कोण आहे बॅट्समॅन दादा? प्रतीक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. 14 धाबा धावफलकावरती आहे. प्रतीक यांना प्राधान्य दिले मैदानाच्या आतमध्ये. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आलाय. 14 धाबा. ओहो हो, प्रतीकला पहिलाच बॉल. सचिनने आणखीन एक चांगला बॉल. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न योग्य टप्प्याचा वापर इथे होतोय. चांगला बॉल, चांगल्या बॉलची सांगता इथे होते. आणखीन एक चांगला बॉल कार्पेटने खेळल्या डीप मध्ये प्रोटेक्शन येत आहेत. परंतु 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावाने धावफलक 16च्या घरामध्ये. 16 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 धावा आपण इथे पाहताय. हा चांगला बॉल आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑन रिझनला. प्रोटेक्शन आहे परंतु क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा मिळत आहे. 2 धावांना टीमची धावसंख्या 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 यांना सचिन यांना आपण पाहत आहे. गोलंदाजी सध्या तरी चांगली केली आहे. अजूनही सचिन पहा फक्त 4 धावा 4 बॉल मध्ये खर्च केलेले आहेत. 1 विकेट आपल्या नावे केलाय. हा चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला. आता क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण याही वेळेला पाहताय. चांगला थ्रो आला यार. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 19. शेवटचा बॉल 19 धावा. 19 धावा. हा वाईट बॉल आहे. थोडी दिशा खराब. लेग स्ट्रिक सोडून चाललाय. वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 20च्या घरामध्ये. 20 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल. बॉल तयार. शेवटचा बॉल आता चांगला आहे. योग्य टप्प्याचा वापर होतोय. रन मिळत नाहीये. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहते टीम सांडपाडा 30+ संघ. 20च्या घरामध्ये 20 धावा. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये आता पुन्हा एकदा परिवर्तन झाले. 4थं षटक हाताळण्यासाठी बॉलर नितेश आलाय. पहिल्या दिवशी चांगली कामगिरी या खेळाडूने केली होती. बॉलिंग करण्यासाठी पुन्हा एकदा नितेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 20 धावा धावफलकावरती आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी नितेश मैदानाच्या आतमध्ये आले. चला 20 धावा धावफलकावरती आपण पाहताय. चौथं षटक हाताळण्यासाठी नितेशांचा पहिला बॉल लॉंग ऑफला चाललाय. सिंगल मिळाली. डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. अगदी चांगलं रनिंग मिडविन द विकेट. चांगला ताळमेळ यार.
दोन धाबाच्या बरोबर धावफलक 22च्या घरामध्ये 22 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. षटक क्रमांक चौथा मार्ग असताना 22 या आकड्यावरती 22 धाबा. हाही चांगला बॉल आता योग्य टप्प्याचा वापर केला गेलाय. आणखीन एक चांगला बॉल तेच तरार बॉल धारण केलाय. वीस धाबा धावफलकावरती. हा चांगला बॉल आहे ऑफस्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉल नंतर टीमची धावसंख्या 23च्या घरामध्ये 23 धाबा धावफलकावरती आहे. उभं नंबर 4 ही ती मार्ग असताना 23 धाबा धावफलकावरती आहे. सेमी फायनल आपण इथे पाहताय. इथे चांगला हाताळला गेलाय बॉल. अगदी शरीराचा वेध घेणारा बॉल आपण इथे पाहताय. सिंगल में इथे धावफलकावरती धाबा पाहताय 24. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धाबा धावफलकावरती असताना तर ओम भोईर आणि दीप भोईर इथे आलेले आहेत. त्यांचंही आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तर किरण मेहर आपणही या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत आहे. 24 धाबा. हो 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 आणखीन एक चांगला बॉल आहे. वा आणखीन एक चांगला बॉल यार. पडल्यानंतर बॉलला थोडासा काटा बदललाय. स्पिचिंग कमालीची होते. हा बॉल देखील डॉट बॉल आहे. 24 धाबा धावफलकावरती असताना षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना इथे मोठा फटका मारायचा. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे त्या खाली आणि याही टिपला जेल. फलंदाज बाद अमित यांना माघारी परतावा लागेल. आणखीन एक विकेट मी ते सफलता. फलंदाज बाद. अमोल मैदानाच्या आतमध्ये आले. 24 धाबा धावफलकावरती आहे. आणखीन एक चांगला बॉल. सिंगल घ्यायचा प्रयत्न आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. सिंगल मी ते सिंगल न पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर सानपाडा टीमने धाबा बनवलेले आहेत 25 आणि 26 धाबाचा लक्षाचा पहाटला करायचा आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 26 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. इथून पुढे 26 धाबा जर बनवल्या तर मेगा फायनल बेलापूर टीमच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळावं लागेल. आणि सानपाडा टीम 26 धाबा जर वाचवल्यात तर तुम्हालाही फायनल खेळायची संधी आहे. काय घडेल काय बिघडेल आपण पाहत आहे. हा भगवा चषक 2026 महासंग्राम.
चला 26 धाबाचा पाठलाग करायचा येणाऱ्या 24 बॉल मध्ये तुम्हाला 26 धाबा बनवायच्या आहेत. चला घनसोली संघ बॅटर लवकरात लवकर पाठवून द्या. चला फिल्डिंग लावून घ्या. फलंदाजी स्ट्राईक एंड आपण पाहताय 26 धावाचा पाठलाग करत असताना सचिन आणि त्याच्याबरोबर महादेव हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आलेत. स्ट्राईक एंडला महादेव, नॉन स्ट्राईक एंडला सचिन आपण पाहताय. बॉलिंग करण्यासाठी सुजय यांना प्राधान्य दिले गेले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी. तर 26 धावा बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती सुजय यांना प्राधान्य दिलेलं आहे पहिलं षटक हाताळण्याचं. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल 26 धाबाचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल सिंगल घ्यायचं माणस चेती चिकी सिंगल आपण पाहत आहे. सिंगल नंतर फलंदाज महादेव यांचं खातं ओपन होतोय. धाबांचं श्री गणेशा होतोय. आपल्या संघाचं खातं ओपन केलंय. पहिल्या बॉलवर सिंगल आहे. मिड विकेटला खेळला लॉंग द ग्रास. टप्पा 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 बॉल आहार पहार सीमारेषेच्या बाहेर हा येतोय खणखणीत चौकार. सचिन यांच्या बॅटमधून हा क्रॅकिंग चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 5च्या आघाड्यामध्ये 5 धाबा. धावफलकावरती आपण इथे पाहताय पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना 26 धाबाचा पाठलाग करायचा आहे. इथून जिंकला तर थेट फायनल मध्ये आपण पाहताय. बॉल तयार. आणखीन एक शॉर्ट बॉल आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा रेषा पार. आणखीन एक धमाका. चेंडू सीमा रेषा पार चौकार. सचिन यांच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत धमाका. तांबडा पांढरा झणझणीत मार भाबा खणखणीत अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहताय. 4 धाबांनी वाढती धावफलक पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहताय. 26 धाबाचा पाठलाग करायचा आहे. अगदी सुरुवातीपासून पहा वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने बॅटिंग होते. आणखीन एक समोर मारायचा प्रयत्न कार्पेटने खेळलाय. लॉंग ऑन रिझनला प्रोटेक्शन येत आहेत. चांगली फिल्डिंग इथे होते. एका धाब्याच्या बरोबर टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10 धाबा धावफलकावरती आहे. आता 20 बॉल आणि 16 करायचे आहे. 10 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. सध्या पहिलं षटक मार्गस्थ असताना हा चांगला बॉल आहे. हा चांगला बॉल आहे. हा योग्य टप्पा आहे. योग्य टप्प्याचा वापर केलाय. आता वेग भरपूर आहे. कमालीचा बॉल इथे हाताळला गेलाय. गोलंदाज सुजय यांच्या माध्यमातून आपण इथे पाहताय. शेवटचा बॉल 10 धाबा धावफलकावरती असताना 10 धाबा धावफलकावरती आहे.
शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती देखील तोच मिड विकेटचं क्षेत्र निवडला गेलाय. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. दन दन दन, टप्पा टप्पा टप्पा. बॉल आहार पहार, सीमा फरार. इथेही धाबा मिळत आहेत 4. आलाय हा चौकार. ओव्हरची होती समाप्ती. धाबा झाले 14. पहिल्या ओव्हरचा देखील संपला गेलाय. 18 बॉल आणि 12 करायचे आहेत आता. 18 बॉल 12 धाबा. ओव्हर नंबर 2 मध्ये कैलास आलेले आहेत सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी. 18 बॉल आणि 12 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. चला बेलापूर टीमचे कॅप्टन या टॉस साठी. या मॅच नंतर फायनल होईल थोड्याच वेळामध्ये. 18 बॉल आणि 12 धाबा आता करायचे आहेत. व्हाईट बॉल. 18 बॉल आणि 11 करायचे आहेत. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला भेदून बॉल सीमा पहार. हा आणखीन एक चौकार. हा आलाय आणखीन एक पलटवार चौकार. 19 धाबा धावफलकावरती आहे. आता 7 धाबांची आवश्यकता आहे. धावफलकावरती आपण धाबा पाहत आहे 19. सामना जिंकण्यासाठी 7 धाबांची आवश्यकता. बॉल तयार. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, सिंगल घ्यायचा प्रयत्न आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामधून सिंगल कन्वर्ट होते. चिक्की सिंगल आपण पहा. सिंगलच्या बरोबर धावफलकावरती आपण धाबा पाहताय 20 धाबा. आता 6 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. धावफलकावरती आपण धाबा पाहत आहे 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धाबा धावफलकावरती आहे. 6 धाबांची आवश्यकता आहे. इथे पुन्हा एकदा 1 रन पुन्हा एकदा कन्वर्ट झालीये. सिंगल इथेही मिळते. एका धावेने धावफलक पुढे चाललाय. 21च्या घरामध्ये 21 धाबा धावफलकावरती आहे. 21 धाबा धावफलकावरती असताना सामना जिंकण्यासाठी 5 करायचे आहेत. 5 धाबा करायच्या आहेत परंतु हा लांब लांब वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड. बॉल आउट ऑफ द पार्क ठोकलाय महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने. सामना फिनिश. अफलातून वॉटर शॉट यार. अगदी स्लॉट मध्ये होता त्याला अगदी डिपॉझिट केला यार. पार्किंग प्लॉट मध्ये बॉल सीमा पार. सामना जिंकलाय टीम घनसोली 30+ टीमने. तर या